केंद्रातील एका मंत्र्यांची कंपनी आहे म्हणून स्मार्ट मीटर लावत लोकांना अंधारात ठेवलं जातंय। लोकांना अंधारात ठेवण्याचं पाप करणाऱ्यांना राज्याच्या सत्तेतून बाहेर जावं लागणार आहे असं चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये स्मार्ट मीटर विरोधात रोष आहे। महायुती सरकार आल्यानंतर उद्योजकांना मदत करण्याच्या प्रयत्नात सामान्य जनतेचे जीव धोक्यात घालण्याचं पाप सरकार करतंय। हातावर कमावणाऱ्यांचा जीव जातोय। संघ भाजपला सल्ला का देतो हेच कळत नाही। भाजप संघाचा ऐकतो कुठं म्हणत पटोले यांनी भाजप आणि संघावर आपलं मत व्यक्त केलंय। शिवसेना आणि मुंबईकर हे वेगळं नातं आहे। येथील पदवीधर निवडणुकीमध्ये मतदारांनी कायम शिवसेनेला साथ दिली आहे, त्याप्रमाणे यावेळी देखील मुंबईकर हे शिवसेनेला साथ देतील असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। मी पदवीधर मतदारसंघातील मतदार आहे आणि माझे पदवीचे प्रमाणपत्र हे खरे आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावलाय। अनिल परब यांच्या राजीनाम्याच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीत सर्वांनी आम्हाला साथ दिली, तशी साथ पुढील 3 महिन्यांनी देण्याचं आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केलंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय झालेत। त्यांनी बारामतीकरांना विधानसभा निवडणुकीत साथ देण्याची विनंती केली आहे। आज त्यांनी पुरंदरमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। देशातील दहशतवादी कारवाया पाहता या संपूर्ण प्रकरणामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय। जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं हे पाप आहे, ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावरही पडलंय, कारण त्यांच्या पाठिंब्यावर सरकार उभं आहे ही त्यांची जबाबदारी असा खोचक टोला राऊतांनी एनडीएतल्या नेत्यांना लगावलाय। अहमदनगरमध्ये झालेल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं। शरद पवार यांनी 4 वेळा अजित पवार यांना वेडं बनवलं असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। गेल्या वर्षभरापासून आम्ही हेच सांगत होतो, आमची भाषा वेगळी होती आणि ते वेगळ्या भाषेत बोलतात, मात्र वेगळ्या भाषेत का होईना त्यांनी सत्य मान्य केलंय असं म्हणत सुनील तटकरे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवलाय।